प्रोनॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी ह्या बेसिक दोन गोष्टी मी बघितल्या, पण त्याचा अर्थ तुमच्याकडून मला समजून घ्यायचा की प्रोनॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी ह्याच्यात काय अर्थ आहे याचा? न्यूमरोलॉजी हे अंकांवरती काम करतं, प्रोनोलॉजी हे प्रोनाऊन्सेशनवरती काम करतं. तसं एखादं उदाहरण तुला द्यायचं सांगितलं तर एखाद्याचं नाव प्रकाश असतं, प्रसाद असतं, तर आपण त्यांना काय म्हणतो? पप्पू, पक्या. मग तो 2 नावाचं हे घेऊन चाललं असतो. मग तो पप्पू त्याला काय इफेक्ट करतो त्याच्या लाईफमध्ये आणि पक्या काय करतो, किंवा त्याच्यातले अक्षर असतात, त्या अक्षरांचे पण अंक असतात, म्हणजे त्यांची जोड आहे. म्हणजे आता तुझं नाव अनिकेत, तो ए येतं, तो एला 1 नंबर आहे, एनला नंबर वेगळा, आईला नंबर वेगळा, केला नंबर वेगळा. मग त्याची जी जोड असते, त्याचे जे कॅल्क्युलेशन असतं ते तुझ्या बर्थडेटशी कॅल्क्युलेट होतं की नाही ते बघतो आपण. आणि मग लोक काय करतात माहिती आहे का? यूट्यूब, रील किंवा व्हॉटेवर जे मीडिया आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे गोष्टी बघून आपल्या नावामध्ये बदल करतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही त्या नावाची टोटल घेऊन जाता, पण तुम्ही त्याच्याबरोबर हर्डल पण घेऊन येता. कारण की सपोज मी ॲक्च्युली प्रोनोलॉजीमध्ये मेडिकल प्रोनोलॉजी केली आहे. मला मेडिकलमध्ये थोडासा इंटरेस्ट असल्यामुळे मेडिकल केलं आहे. म्हणजे तुम्ही जर कुठली अक्षरे एक्स्ट्रा घेतलीस तर तुझ्या लाईफमध्ये इथे तुझा ग्रोथ होते, पण इथे काय होतं आहे, तुझा प्लॅटफॉर्म समोरचा जो आहे तिथे लोकांना दिसते अरे ह्याचा बिझनेस खूप चांगला चालला आहे, पण इथे तू घरात त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला शारीरिक त्रास काय आहे, त्याचे पेमेंट येतं की नाही, किंवा फॅमिली डिस्टर्ब आहे की नाही, किंवा घरी आई वडील आहेत त्यांना काय त्रास होतो, ह्या गोष्टी पण तिथे कनेक्ट होतात. मग ते आजार घेऊन तो पुढे जाणार का? वो दोनों नहीं, धंधा तो मेरा बहुत अच्छा चलता है, फिर क्या है, तब्येत के वजह से. अरे पण तब्येत तू तिथे नावात का ते गडबड केलीस? जो व्यवस्थित तज्ज्ञ आहे त्यांच्याशी कन्सल्ट करा ना तुम्ही. रील बघून तुम्ही ABCD नका वाढवू. ज्याचे रील बघता तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून प्रॉपर गायडन्सने तुम्ही तुमचे चेंज करा. आणि असे कितीतरी केसेस दाखवेन मी की काही गोष्टी तुला कनेक्ट होतील पण मला नाही होणार. फॉर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर तुला माझ्या पाठी काय दिसतंय? मागे झाड आहे, भिंत आहे, म्हणून तू तेच सांगणार. मला तुझ्या पाठी वास दिसते, वॉल दिसते, मला वेगळं दिसतो, लॅम्प दिसतोय, फोन दिसतोय. दोघं एकाच जागेमध्ये बसलो आहे, पण दोघांचा बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे. म्हणून जेव्हा ते रीलमध्ये सांगितले जातं, मी कोणाला हे नाही करत आहे, पण त्यांची रील बघितल्यानंतर प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचं मार्गदर्शन प्रॉपर घ्या. कारण की तुला दिसलेला व्ह्यू वेगळा आहे, मला दिसलेला वेगळा आहे आणि जागाही तीच आहे. मग तू म्हणतो मला तर चांगलं झालं, मी म्हणतो अरे मला नाही झालं. मग काय म्हणतो अरे फेक आहे. नाही, कुठली गोष्ट फेक नाही आहे. प्रत्येक लोक तेवढी मेहनत करून करतात यार. फक्त तुम्ही घेतलेली गोष्ट अर्ध नॉलेज घेऊन घेतले म्हणून आहे. आणि तसंच दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शिकलेले आहात, मग तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा आणि जॉब द्या ना. व्हॅलिड नाही आहे. कारण स्कूलमध्ये ॲडमिशन घ्या, कॉलेजमध्ये घ्या, डिग्री घ्या, मगच बरोबर ना. मग हेच आहे की जे ज्या क्षेत्रामध्ये रील बघता तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही कन्सल्टन्सी घ्या, कोणी असू देत. मग कारण ते तुम्हाला जितकं ब्लेस करेल ना तेवढं मीडियामधून उचलून आपण केलं तर ब्लेस नाही होतात काही काही लोकांना, कारण की ते कनेक्ट जुळून आले तर होतात. बरोबर. प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नसते. आणि मग 100 लोक बघतात, त्यातल्या 50 जणांना ते गुण येतो, 50 जणांना नाही येत. हो. पण त्याचा एकच पर्याय मी तर तुम्ही जे म्हणतात ज्या प्रकारे की डॉक्टरकडूनच औषध घेतलं पाहिजे. हो, अगदी बरोबर. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही किंवा जे कोणी दुसरे ह्या फील्डमधले आहेत त्यांच्याकडून औषध घेतलं पाहिजे. नुसतं काहीतरी एक बघून गुगलवरनं आपण काय काय जण असतात की गुगलवरती औषधं शोधतात आणि त्यात ते सगळा प्रकार नाही केला पाहिजे इथे पण. अगदी बरोबर हा टॉपिक बोललास तू. कारण ना कधी कधी काय असं ना, समोरचा तुम्हाला समजवू नाही शकत कारण तुम्ही त्या क्षेत्रातले नाहीत. कारण तू जर गुगल सर्च करून ना तो ABCD एवढं क्लिअर सांगत असतो गुगल, पण जर मी माझ्या भाषेत तुला सांगायला गेली तर तुला ते नाही कनेक्ट होणार. मग तू काय सांगणार, अरे वो बराबर नाही आहे, उसने बराबर आन्सर नाही दिया. हे लोकांचे वाक्यात ते मी तुला सांगते.
का नाही आहेत? कारण तुम्ही इतकं काही घेतलं ना, बेस घेतला नाही. आणि मी ते तुम्हाला समजू शकत नाही की जर समजवायला गेली तर तुम्हाला ABCD शिकवावी लागेल यार. सो नॉट पॉसिबल. सो म्हणून नॉलेज असावं, आपण अपडेट असावं, समयीनुसार आपण आपल्याला स्वतःला अपडेट करावं. पण ते करत असताना ना आजूबाजूला पण बघावं की हे बरोबर आहे की नाही. शहानिशा केल्याशिवाय कुठेही तुम्ही नका जाऊ, हे माझं म्हणणं असेल. बरोबर. ओके. सो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.